मित्रांनो, तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स घेतला असाल, म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी घेतली असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल, तर आज मी तुम्हाला काही 5 पॉइंट सांगतोय. ते लक्षात घ्या आणि मग हेल्थ इन्शुरन्स घ्यायला सुरुवात करा. पण तत्पूर्वी हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी म्हणजे मेडिक्लेम जेव्हा घ्यायचा असतो, त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या मनात चर्चा काय असते बघा, याचे पैसे परत येत नाही. कशाला घ्यायचंय? आम्ही तर शुद्ध खातो, एक्सरसाइज करतो, आम्ही काही आजारी पडणारच नाही. आम्हाला मेडिक्लेमची काय गरज आहे? तर मित्रांनो, असं काही नाहीये. आपण कुठे राहतो आपल्या सर्वांना माहिती आहे. उद्या एक क्लेम जरी आला, तरी आपली एफ-डी किंवा जी आपली बचत आहे त्याचा आपण पूर्ण संपवून टाकतो. त्याच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स जेव्हा आपण घेतो किंवा मेडिक्लेम पॉलिसीबद्दल जेव्हा आपण विचार करतो, तर सर्वात प्रथम 5 गोष्टी कोणत्या बघायच्या त्या मी तुम्हाला सांगतो. त्यातली सर्वात पहिली आहे प्राईस म्हणजे त्याचा प्रीमियम. बरेच लोकं काय करतात ना, तो कमी व्हावा किंवा कमी पैशाची पॉलिसी कुठे भेटते ना याच्यासाठी शोधाशोध करतात. ऑनलाईन बघतील, ह्या वेबसाईटवरती जा, त्या वेबसाईटवरती जा. मित्रांनो, प्राइसच्या बाबतीत जास्त शोधाशोध करू नका. कारण जसं प्रोडक्ट असेल त्या हिशोबाने त्याची प्राइस असेल. त्याच्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल सर्व कमी प्राइस असेल किंवा सर्वात कमी त्याचा प्रीमियम असेल ती पॉलिसी खूप चांगली आहे का? तर असं नाहीये. मित्रांनो बघा, शर्ट ₹200 वाला सुद्धा येतं आणि 2000 वाला सुद्धा येतं. क्वालिटी मॅटर करते. बरोबर. दुसरा मुद्दा जो आहे, तो आहे सम एश्युर्ड म्हणजेच तुमची पॉलिसीची रक्कम. मित्रांनो, माझ्या मते तर कमीत कमी तुमचा 50 लाखाचा मेडिक्लेम हवा. थोडंसं जास्त वाटेल, ठीक आहे. 50 लाख नाही तर मिनिमम 10 लाखाचा तरी तुमचा मेडिक्लेमची पॉलिसी आहे ना, ही हवी आहे. कारण बरेच लोकं काय करतात, ती पॉलिसी घेताना पण 3 लाखाची पॉलिसी आहे का? 4 लाखाची भेटेल का? 5 लाखाची बघा, 7 लाखाची असं करू नका. कमीत कमी निदान 10 लाखाचा तरी सम एश्युर्ड असावा. का? तर हॉस्पिटलचे खर्च वाढलेले आहेत. उद्या जर कोणता असा मोठा आजार जर उद्भवला, तर त्यासाठी लागणारा खर्च हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे सम एश्युर्ड हा मोठाच ठेवा. त्याच्यानंतरचा पॉइंट येतोय रिस्टोरेशन. रिस्टोरेशन म्हणजेच काय मित्रांनो, समजा फॅमिलीमध्ये 2 मेंबर आहेत. एक मेंबर हॉस्पिटल ॲडमिट झाला आणि समजा तुमची 10 लाखाची पॉलिसी आणि 10 लाख पूर्ण लागले त्या व्यक्तीला आणि त्याच वर्षात जर दुसरा व्यक्ती आजारी झाला, तर त्याच्यासाठी काय? तर त्याच्यासाठी पण परत रक्कम मिळावी. यालाच आपण रिस्टोरेशन म्हणतो. म्हणजे एकाला 10 लाख लागले आणि त्याच वर्षात दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा 10 लाख लागले. म्हणजे एक व्यक्ती दोनदा ॲडमिट होतोय किंवा 2 व्यक्ती एक-एक वेळेस ॲडमिट झाले, तरी त्यांना ती रक्कम मिळणार आहे. याला आपण रिस्टोरेशन म्हणतो. त्याच्यानंतरचा पॉइंट येतोय मित्रांनो, रूम रेंट. हो, रूम रेंट. तुम्हाला माहिती असेल की हॉस्पिटलमध्ये कसं आहे ना, जनरल वॉर्ड, डिलक्स वॉर्ड, ट्विन शेअरिंग असे वेगवेगळे वॉर्ड असतात. तर प्रत्येकाचे चार्जेस हे वेगवेगळे असतात. बऱ्याचशा पॉलिसीमध्ये काय असतं ना, तुमची पॉलिसी जी आहे त्याच्या 1% हा रूम रेंट असतो. म्हणजे समजा तुमची पॉलिसी जर समजा 5 लाखाची आहे, त्याच्या 1% म्हणजे 5,000. तर 5,000 ज्या बेडचं चार्ज असेल अशा बेडवरती पेशंट राहू शकतो. आणि जर समजा तो आयसीयू मध्ये असेल तर 2% म्हणजेच 5 10,000. तर शक्यतो पॉलिसी घेताना हे रूम रेंटचं कॅपिंग नसेल अशीच पॉलिसी घ्या. जेणेकरून काय होतं ना, तुम्ही जेव्हा कधी हॉस्पिटलला जाता, तर रूम रेंटचं तुम्हाला कॅपिंगचं टेन्शन राहणार नाही. आणि शेवटचा मुद्दा जो आहे 5 नंबर पॉइंटवर, प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. मित्रांनो कसं आहे ना, आपण डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट होत नाही. ऍडमिट होण्यापूर्वी आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो किंवा इतर डॉक्टरांकडे जातो. तिकडून आपण ट्रीटमेंट करतो, काही टेस्ट करतो. नाहीच आजार पडला की मग हॉस्पिटलला ऍडमिट होतो. तर हा ऍडमिट होण्याच्या आधीचा जो खर्च आहे तो किती दिवसाचा मिळतोय हे बघून घ्या. 30 दिवसाचा आहे का 60 दिवसाचा आहे? याला आपण प्री हॉस्पिटलायझेशन म्हणतो. नंतर डिस्चार्ज झाल्यानंतर डॉक्टर फॉलोअपला बोलवतात. काही औषधं घ्यायला लागतात, काही टेस्ट करावी लागते. तर हा पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च आहे, हा तुम्हाला किती दिवसाचा मिळतोय ते बघून घ्या. काही पॉलिसीमध्ये 2 महिन्याचा असतो, तर काही पॉलिसीमध्ये 3 महिन्यांचा असतो. शक्यतो प्री हॉस्पिटलायझेशन आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन याचा कालावधी जितका मोठा असेल, तितका चांगला. तर लक्षात ठेवा, पॉलिसी घेताना, मेडिक्लेम घेताना हे 5 पॉइंट आवर्जून बघा. जर तुम्ही ऑलरेडी पॉलिसी घेतली असेल, तर त्याच्यामध्ये हे पॉइंट्स किती आहेत याचा विचार करा आणि नवीन जर घेत असेल, तर ह्या पॉइंटचा विचार नक्की करा. धन्यवाद.